पुणे कधी विद्येचं बाहेरघर तर कधी संस्कृती जपणारं शहर अशी ओळख असलेलं पुणे आता मात्र पुणे पोलिसांची निष्क्रियता आणि दिवसेंदिवस बाहेर येणारे वेगवेगळे प्रताप यामुळे पुण्याची ओळख बदलत चालली आहे। पुणे कधी कोयता बहादरांचं माहेरघर होतं तर कधी भरधाव वेगाने पोर्शे चालवून 2 जणांना चिरडणाऱ्या बड्या बापाच्या बेताल लेकाला वाचवण्यासाठी पोलिसांची धडपड दिसली। आता तर पुण्यात असा प्रकार समोर आलाय की ज्यामुळे संपूर्ण पुणे पोलिसांची मान शरमेनं खाली गेली आहे। कारण कुंटणखाण्यावर जबरदस्ती ठेवलेल्या बांगलादेशी मुलीनं मला वाचवा म्हणून पोलिसात धाव घेतली आहे। मात्र पोलिसांनी तिचाच सौदा करत तिला पुन्हा कुंटणखाण्याच्या मालकीणीला विकलंय। पुणे पोलिसांचा हा प्रताप समोर आला त्यावर चर्चा होऊ लागली। त्यानंतर पोलिसांनी लगेच आपल्या कारवाईचा कांगावा केला आणि हे प्रकरण झाकण्यासाठी दुसऱ्या प्रकरणातील कारवाई पुढे केली। पुण्यातील बुधवार पेठ परिसरात मध्यरात्री पोलिसांनी मोठी कारवाई करत कुंटणखाण्यावर छापे टाकले। मात्र हे छापे खरंच कारवाई करण्यासाठी होते का की पैसे उकळण्यासाठी असा सवाल आता सर्वसामान्य पुणेकरांना पडलाय। कारण पोलिसांना जर कारवाईच करायची होती तर पुण्यात बुधवार पेठेत काय चालतं आणि किती दिवसांपासून चालतं हे पोलिसांना याआधी माहिती नव्हतं का? मग आताच कारवाई करण्याचं शहाणपण पोलिसांना कुठून सुचलं की या कारवाईत काही जणांना पकडायचं, पोलीस स्टेशनला नेऊन सेटलमेंट करायची आणि लोकांना सोडून द्यायचं। त्यात पकडलेल्या ग्राहकांकडूनही कमाई, कुंटणखान्याकडूनही कमाई आणि दाखवायला थातूर मातूर कारवाई। त्यामुळे मिळणारी हेडलाईनही हा सगळा अट्टहास पुणे पोलिसांनी यासाठीच केला होता का? आणि कैवारी होऊन कारवाईचे दावे करणाऱ्या पोलिसांच्या एका महिला कर्मचाऱ्यानं एका मुलीला पुन्हा कुंटणखान्याला विकण्याची हिंमत केलीच कशी? वरिष्ठांच्या नाकाखाली या गोष्टी घडत असताना वरिष्ठ अधिकारी झोपा काढत होते का की बिंग फुटल्यानंतर फक्त कारवाईचा कांगावा करण्यात व्यस्त होते? असे अनेक सवाल पुणे पोलिसांवर उपस्थित होत आहेत। आणि जर पत्रकारांनी यावरून सवाल उपस्थित केले तर इतर अधिकारी आयुक्त अमितेश कुमार यांचं नाव पुढे करतात किंवा शिस्तभंगाचे धडे देताना दिसतात। पण या सगळ्यात पुण्याचं मात्र वाटोळं होतंय आणि पुणे पोलीस मात्र तमाशा बघताना व्यस्त आहेत अशी परिस्थिती दिसून येते।